Hi everyone, welcome to Teachcraft Education, an online learning platform. आता आपण शून्य ते शिखरापर्यंत ही सिरीज आपली चालू झालेली आहे. हे आज 11th लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर घेतोय, बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत. आणि हे ग्रामर सगळ्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी युजफुल आहे. मग मे इट बी ज्यांना कोणती MPSCची एक्झाम रिलेटेड शिकायचं असेल इंग्लिश ग्रामर, किंवा कोणाला बेसिक शिकायचे असतील इंग्लिशचे, त्यांच्यासाठी हे युजफुल आहे. असं नाही की तुम्हाला एक्झामसाठी अभ्यास करायचा आहे म्हणूनच तुम्ही हे लेक्चर्स बघणार. सो कोणी हाऊस वर्किंग वुमेन, होम मेकर्स असतील तर त्याही हे व्हिडिओज बघून इंग्लिश ग्रामर त्यांचं डेव्हलप करू शकतात, इम्प्रूव्ह करू शकतात. ओके, सो मी ऐश्वर्या मॅम आहे आणि मी इंग्लिश ग्रामर घेत आहे. आज आपण 11th लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हे शिकणार आहोत, म्हणजेच वाक्यांचे प्रकार. सगळ्यात पहिला आपण शिकणार आहोत वाक्य म्हणजे काय असतं. सो वाक्य म्हणजे काय असतं, शब्दांचा एक समूह असतो, म्हणजे शब्दांचा ग्रुप असतो. सो त्या शब्दांच्या ग्रुपला जेव्हा ते एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये ठेवले जातात, मांडले जातात आणि त्याचा काहीतरी अर्थ बनतो. ओके, तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे शब्द असतात, तर त्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, म्हणजेच एक विषय असतो, आणि एक क्रियापद असतं. ओके, कधी कधी त्यामध्ये ऑब्जेक्ट ही असतं. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. ओके, ऑब्जेक्ट म्हणजेच मला इथे म्हणायचं आहे कर्म. सो कधी कधी हा जो कर्म आहे तेही या सेंटेन्समध्ये असू शकतं. सो जेव्हा हे तीन प्रकारचे शब्द एकत्र येतात तर ते एक वाक्य बनवतात, वाक्य रचना होते. ओके, सो त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेंटेन्स. ओके, तर आपण ह्याचं इंग्लिशमध्ये डेफिनेशन आणि मराठीमध्ये अर्थ समजून घेऊयात. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ complete thought and contains at least one subject and one verb. म्हणजेच त्याच्यामध्ये एक विषय असेल आणि एक काय असेल, एक कर्ता असेल. विषय म्हणजेच एक कर्ता असेल, सब्जेक्ट म्हणजे एक कर्ता असेल आणि एक क्रिया असेल. ओके, वाक्य म्हणजे असा शब्द समूह जो पूर्ण अर्थ व्यक्त करतो, म्हणजेच त्याचा काहीतरी अर्थ बनतो. त्याला जर वाक्यांची शब्द मांडलेले असतील आणि त्याला जर तुम्ही वाक्य कधी नाही म्हणणार जर त्याचा काही अर्थ नाही बनत आहे तर, आणि जर त्या वाक्याचा काही अर्थ होतोय, ओके, त्या वाक्याचा काय अर्थ बनला पाहिजे, ज्यामध्ये किमान कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि क्रियापद म्हणजेच वर्ब असते. सो कधी कधी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म पण असते. जसं एक्झाम्पल बघूयात इंग्लिश मधले एक्झाम्पल. आय प्ले क्रिकेट. ओके, पहिला एक्झाम्पल आहे आय प्ले क्रिकेट. सो आय काय आहे इथे, आय हा सब्जेक्ट आहे ज्याच्याबद्दल हे आपण त्या वाक्यामध्ये बोलतोय. आता इथे कोणाबद्दल बोलतोय, तर मी माझ्याबद्दल बोलतेय, आय. सो आय हा झाला इथे सब्जेक्ट. ओके, म्हणजेच कर्ता झाला. ओके, प्ले म्हणजे झाला वर्ब. आता क्रियापद म्हणजेच वर्ब, काहीतरी काम तिथे करत आहे तर ते काम दर्शवतं क्रियापद म्हणजेच वर्ब. सो प्ले इथे झाली क्रिया आणि क्रिकेट झाला इथे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. ओके, सो इथे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. असं नॉट नेसेसरी की ऑलवेज असेच अरेंजमेंट असावी, कधीतरी अरेंजमेंट ही समोर किंवा असे इकडे तिकडे होऊ शकते. ओके, नॉट नेसेसरी. सो सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, जेव्हा कधीही अशी अरेंजमेंट असेल सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट, तर त्याला आपण म्हणतो सेंटेन्स म्हणजेच वाक्य. शी इज ऑनेस्ट. शी झाला सब्जेक्ट, इज वर्ब आणि ऑनेस्ट झाला ऑब्जेक्ट. ओके, द सन राइजेस इन द ईस्ट. द सन झाला सब्जेक्ट, राइजेस झाला वर्ब आणि ईस्ट, इन द ईस्ट झाला ऑब्जेक्ट. ओके, वी लव आवर कंट्री. सो वी झाला इथे सब्जेक्ट, लव झाला वर्ब आणि कंट्री झाला ऑब्जेक्ट. लास्ट सेंटेन्स, बर्ड्स फ्लाय इन द स्काय. सो बर्ड झाला इथे, बर्ड्स बद्दल बोलतोय, सो बर्ड झाला इथे सब्जेक्ट. ओके, फ्लाय झाला वर्ब आणि स्काय झाला ऑब्जेक्ट. सो असंच एका वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्बला डिफाईन करतो. कधी कधी फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे असतं, नॉट नेसेसरी की ऑलवेज तिथे ऑब्जेक्ट प्रेझेंट असेल. कधी कधी फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असतं. ओके, सॉरी, बहुतेक मी आधी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणाले, नॉट सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, बट सब्जेक्ट आणि वर्ब, फक्त ह्या दोन गोष्टी कधी कधी अवेलेबल असतात आणि त्यालाही आपण वाक्य म्हणू शकतो. ओके, सो हे झालं वाक्याचा अर्थ म्हणजेच सेंटेन्स. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजेच अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर. सो ज्याचं कसं स्ट्रक्चर म्हणजे त्याची जी बनावट आहे त्याच्यावरती पण वेगवेगळ्या प्रकार आहेत सेंटेन्सेसचे, आणि हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हमध्ये. ह्याच्यामध्येच खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. सो पहिला आहे कंपाऊंड सेंटेन्स. ओके, सेकंड आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स
आणि तिसरं आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स, दोन्हींचा मिक्सचर काइंड ऑफ सेंटेन्स. सो स्ट्रक्चरमध्ये ओके, आणि एक सिंपल पण आहे, सॉरी, सिंपल, कंपाऊंड थर्ड, आणि हा आहे फोर्थ. ओके, सो सगळ्यात पहिला आपण सिंपल सेंटेन्स बघणार आहोत, मग कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड देन कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो स्ट्रक्चर म्हणजे त्याचं कशी मांडणी आहे त्याच्या अकॉर्डिंग हे जे टाइप्स आहेत वाक्यांचे. ओके, सो सगळ्यात पहिला बघूयात सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य. ओके, सिंपलचा अर्थ आहे साधे. A simple sentence has only one independent clause, one subject verb relationship. म्हणजेच इथे हे जे वाक्य असतं ते कसं असतं, एक ज्या वाक्यात फक्त एकच स्वतंत्र उपवाक्य, क्लॉज म्हणजेच उपवाक्य. ओके, ते छोटेच असतात, म्हणजे 1, 2, 3 शब्द असतात, त्याच्यात कंप्लीट अर्थ नाही बनवत ते, त्याला आपण म्हणतो उपवाक्य. ओके, सो हे उपवाक्य कसे असतात, स्वतंत्र असतात, म्हणजेच इंडिपेंडेंट असतात, आणि त्याला साधे वाक्य म्हणतात. ओके, सो हे इंडिपेंडेंट असतात. ओके, आणि याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि वर्ब असतं, म्हणजेच एक कर्ता आणि एक क्रिया असते. ओके, जसं एक्झाम्पल, शी सिंग्स. ओके, सो शी इथे काय झाला, कर्ता म्हणजे सब्जेक्ट, आणि सिंग्स काय झालं, वर्ब. तर हे झालं इंडिपेंडेंट क्लॉज, हे कशावरही डिपेंड नाही आहे, हे स्वतंत्र आहे. ओके, शी सिंग्स. आता ह्याच्याबद्दल अजून काही ह्याच्यावरती डिपेंड राहणारं वाक्य आहे का पुढे, नाही, हे इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे, म्हणून ह्याला आपण सिंपल सेंटेन्स मध्ये टाकतो. ओके, सिंपल वाक्य आहे. ओके, नेक्स्ट आहे आय लाईक कॉफी. सो आय इथे आहे सब्जेक्ट, कॉफी आहे इथे, आय लाईक आहे इथे वर्ब, आणि कॉफी आहे ऑब्जेक्ट. ओके, सो इथे काही हे कशावरही डिपेंड नाहीये, हे स्वतंत्र वाक्य आहे, स्वतंत्र उपवाक्य आहे, म्हणून याला आपण सिंपल सेंटेन्स मध्ये टाकतो. नेक्स्ट आहे दे प्ले फुटबॉल. दे प्ले फुटबॉल. आता परत हा झाला सिंपल सेंटेन्स. आता ह्याच्यामध्ये काहीही जास्त नसतं, फक्त एकच वाक्य असतं, ते इंडिपेंडेंट असतं, कशावरही डिपेंड नसतं. नेक्स्ट आहे द बेबी इज स्लीपिंग. वी स्टडी इंग्लिश. माय ब्रदर लिव्स इन मुंबई. ओके, ह्याच्यावरती डिपेंड इंडिपेंडेंट काही नाहीये, हे स्वतंत्र वाक्य आहेत, म्हणून आपण याला सिंपल सेंटेन्स म्हणतो. ह्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असतं, जसं की इथे आय सब्जेक्ट आहे आणि लाईक हा वर्ब आहे. कधी कधी ऑब्जेक्ट ही असू शकतं ह्या वाक्यांमध्ये. दे आहे इथे सब्जेक्ट, फुटबॉल आहे इथे ऑब्जेक्ट, आणि प्ले आहे वर्ब. बेबी आहे सब्जेक्ट, आणि इज आहे आणि स्लीपिंग आहे वर्ब. ओके, वी स्टडी इंग्लिश. सो वी आहे सब्जेक्ट आणि स्टडी आहे वर्ब, ऑब्जेक्ट आहे इंग्लिश. माय ब्रदर आहे सब्जेक्ट, लिव्स आहे वर्ब, आणि मुंबई हा ऑब्जेक्ट. सो असे वाक्य असतात जे स्वतंत्र असतात, त्याला आपण म्हणतो सिंपल सेंटेन्सेस. ओके, त्यामध्ये एकच इंडिपेंडेंट क्लॉज असतो. सो क्लॉजचा अर्थ काय आहे हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. सो यू कॅन गो अँड यू कॅन फाइंड इट आउट. तुम्हाला लेक्चर फाइंड आउट करून, पहिलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही स्टडी करू शकता, आणि तुम्ही अर्थ समजून घेऊ शकता की क्लॉजचा अर्थ आणि फ्रेज वगैरे याचा अर्थ काय असतो. सेंटेन्सचाही अर्थ तिथे टाकलेला आहे, बट आपण इथे इन डेप्थ बघतोय, बिकॉज सेंटेन्समध्येही खूप सारे, जसं की आपण बघितलं, त्याच्यामध्येही खूप टाइप्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे कंपाऊंड सेंटेन्स. अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर जे दुसरं आहे ते आहे कंपाऊंड सेंटेन्स, म्हणजे संयुक्त वाक्य. मराठी आणि हिंदीमध्ये पण आपण शिकलेलो आहोत संयुक्त वाक्य, तसंच इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स. सो लेट्स सी इट्स इंग्लिश डेफिनेशन. अ कंपाऊंड सेंटेन्स कंटेन्स 2 or more इंडिपेंडेंट क्लॉजेस. म्हणजेच आता इथे 2 किंवा 3 उपवाक्य आहेत, आणि ते पण स्वतंत्र आहेत. सगळ्यात पहिला सिंपल सेंटेन्समध्ये काय होतं, एकच होतं, एकच स्वतंत्र उपवाक्य होतं, बट इथे 2 किंवा 3 स्वतंत्र उपवाक्य आहेत. ओके, जॉईंड बाय अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता कंजंक्शन तुम्ही म्हणणार कंजंक्शन मीन्स व्हॉट. सो कंजंक्शनचं हे लेक्चर टाकलेलं आहे. गो अँड सी अँड फाइंड आउट की काय असतं कंजंक्शन, आणि त्याचा अर्थ पण समजून घ्या. इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. जेव्हा कधीही 2 उपवाक्य असतील किंवा 2 शब्द असतील, 2 वाक्य असतील, तर त्यांना एक जोडणारा शब्द असतो, त्या दोघांमध्ये ब्रिज बनवणारा, ह्या गॅपला ब्रिज करणारा एक शब्द असतो, त्याला आपण म्हणतो कंजंक्शन. जसं की बिकॉज असेल, ओके, बाय असेल, अँड असेल, फॉर असेल, हे सगळे शब्द झाले कंजंक्शन्स. ओके, सो ह्या वाक्यांना कोऑर्डिनेट करणारा, म्हणजेच या वाक्यांना जोडण्यासाठी ह्याच्यामध्ये एक कंजंक्शन असतो, 2 किंवा 3 वाक्यांमध्ये, म्हणजेच उपवाक्यांमध्ये. सो याला आपण म्हणतो कंपाऊंड सेंटेन्स. ओके,
ज्या वाक्यात दोन किंवा अधिक स्वतंत्र वाक्य, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, उपवाक्य असतात आणि ती कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ने जोडलेले असतात, त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. कॉमन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर फॅन बॉईज. आता हे याचा न्यूमॉनिक्स दिलेला आहे. ओके, दिस इज अ न्यूमॉनिक्स. म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी की कंपाऊंड मध्ये कसं तुम्ही लक्षात ठेवणार, कोणत्या प्रकारचे शब्द येतात हे लक्षात ठेवण्यासाठी आम्ही निमोनिक्स दिलेलं आहे. ओके, सो सॉरी NEMO आहे तिथे. सो एफ म्हणजेच इथे फॉर, फॉर हा शब्द येतो. ए आहे अँड, एन आहे नॉर, बी आहे बट, ओ आहे और आय गेस जस्ट अ सेकंड, गिव्ह मी अ सेकंड, अजून शब्द आहेत. ओके, आय गेस त्याच्यामध्ये इतकेच वर्ड्स आहेत. सो एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. दॅट इज एफ इज फॉर, ए इज अँड, एन इज नॉर, बी इज बट अँड ओ इज ऑर. ओके, दिस इज फॅन बॉयज. हे निमॉनिक्स आहे तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स बद्दल लक्षात ठेवण्यासाठी. सो हे कंजंक्शन्स आहेत जे मध्ये ह्या उपवाक्यांच्या मध्ये येतात, त्या वाक्यांना कोऑर्डिनेट करण्यासाठी. सो एक्झाम्पल्स काय आहेत ह्याचे? आय स्टडीड हार्ड झाला पहिला उपवाक्य म्हणजेच पहिला क्लॉज, आणि हा झाला सो आय पास्ट दुसरा उपवाक्य. सो इथे एस फॉर सो आहे, वी गॉट इट फ्रॉम हियर ओनली. ओके, सो आहे. ओके, नेक्स्ट. सो इथे काय झालं, इथे पहिला उपवाक्य हा होता. ओके, आय स्टडीड हार्ड म्हणजेच पहिला क्लॉज हा झाला आय स्टडीड हार्ड, अँड सो आय पास्ट म्हणजेच आय पास्ट, आय पास्ट हा झाला दुसरा क्लॉज, आणि ह्या दोघांना जोडणारा कोण होता? सो म्हणजेच कंजंक्शन. सो वॉज कंजंक्शन हियर. सो आय स्टडीड हार्ड, सो आय पास्ट. सो हे वाक्य झालं, हे पूर्ण वाक्य झालं कंपाऊंड सेंटेन्स, बिकॉज इथे दोन क्लॉज आहेत आणि त्या दोन क्लॉजेसना एक कंजंक्शन जोडत आहे, दॅट इज सो. ओके, दॅट इज वाय दिस इज अ कंपाऊंड सेंटेन्स. नेक्स्ट आहे शी इज पुअर बट शी इज ऑनेस्ट. ओके, शी इज पुअर इज द फर्स्ट क्लॉज, शी इज ऑनेस्ट इज द सेकंड क्लॉज, अँड बट इज द कंजंक्शन बिटवीन देम. सो ती गरीब आहे पण ती इमानदार आहे, हे त्याचा अर्थ आहे. सो पण म्हणजेच बट जो मधला आहे तो या दोन उपवाक्यांना, दोन क्लॉजेसना जोडत आहे, म्हणून हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. ओके, तिसरं सेंटेन्स बघूयात. राहुल केम अँड वी स्टार्टेड द मीटिंग. राहुल केम झाला फर्स्ट क्लॉज, वी स्टार्टेड द मीटिंग झाला सेकंड क्लॉज, अँड झाला कंजंक्शन. ह्या दोघांना जोडणारा कोण आहे? अँड, दॅट इज कंजंक्शन. सो दॅट इज वाय दिस सेंटेन्स इज कंपाऊंड सेंटेन्स. Fourth sentence, he tried hard is the first sentence, he failed. So yet, yet is the conjunction. So here y means yet. So आपल्याला 1 2 3 4 5 6 7 वर्ड्स मिळाले आहेत. Y is for yet and S is for so झाले fan boys. Okay, so note it down in your notebook. Next, he tried hard yet he failed means he tried hard is the first clause and he failed is the second clause, and joining them is yet, which is the conjunction. So this is a compound sentence. Okay, close the door or the dog will come in. दरवाजा बंद करा नाहीतर तो कुत्रा आतमध्ये येईल. सो क्लोज द डोर इज द फर्स्ट क्लॉज अँड द डॉग विल कम इन इज द सेकंड क्लॉज, अँड ऑर इज द कंजंक्शन बिटवीन देम विच इज जॉइनिंग दिस बोथ क्लॉजेस. म्हणजे ह्या दोन क्लॉजेसना जॉईन करणारा शब्द आहे कंजंक्शन, दॅट इज ऑर. ओके, सो परत हा झाला कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड म्हणजे काय? कोणतेही दोन स्ट्रक्चर जवळ येऊन काहीतरी बनतं, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. दॅट इज वाय मी त्या फिगर पण असं दिलंय, हे जे टायनी डॉट्स आहेत ते एकत्र येऊन काय करतायत? एक स्ट्रक्चर बनवतायत, राईट? सो दॅट इज कंपाऊंड. आपण केमिस्ट्रीमध्ये पण शिकतो, राईट? कंपाऊंड अँड ऑल. सो त्याच्यामध्ये पण एक दोन केमिकल्स जेव्हा एकत्र येतात तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड. तसंच इथे आहे, जेव्हा दोन क्लॉजेस जवळ येतात म्हणजे एकत्र येतात आणि त्यांना जोडणारा कोण असतो? कंजंक्शन असतं, त्याला आपण म्हणतो कंपाऊंड सेंटेन्स. जसं की कंपाऊंडचा अर्थ आहे तेच इथे अप्लाय होतं. ओके, जर तुम्हाला अर्थ कळत असतील तर तुम्हाला हे लक्षात येईल की त्याचा आतमध्ये कोणत्या टाईपचे एक्झाम्पल झाले पाहिजे आणि आपण त्याला कसं समजणार आहोत. ओके, कंपाऊंड मध्ये एक हिंट हाही आहे की कधी कधी त्याच्यामध्ये ना असा कॉमाही येतो. कॉमा म्हणजेच हे, ओके, याला कॉमा म्हणतात.
अंडरस्टूड. नाउ थर्ड टाइप ऑफ सेंटेन्स इज कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा मिश्र वाक्य. आता कॉम्प्लेक्स म्हणजे काय, खूप साऱ्या गोष्टींचं मिश्रण, मिक्सचर ऑफ व्हेरियस डिफरंट थिंग्स. जसं की इथे फिगरमध्ये पण दाखवलंय, खूप साऱ्या गोष्टी काय होतात, एकत्र येतात, त्यालाच आपण कॉम्प्लेक्स म्हणतो. ओके, कॉम्प्लेक्स म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एकत्र आल्यात आणि तुम्हाला काही समजत नाही असं काइंड ऑफ. बट इथे तसं नाही, तुम्हाला खूप सिम्पल करून मी सांगणार आहे. सो कॉम्प्लेक्स म्हणजे काय, मिश्र म्हणजेच मिक्सचर ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ थिंग्स. ओके, सो हिअर अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स हॅज वन इंडिपेंडेंट क्लॉज. ओके, म्हणजेच एक स्वतंत्र उपवाक्य आहे अँड वन मोर डिपेंडेंट क्लॉज. आता इथे डिपेंडेंट क्लॉजेस आलेले आहे. सो कॉम्प्लेक्स मध्ये काय येतं, डिपेंडेंट क्लॉजेस येतात. इथे लक्षात ठेवायचं आहे. सिम्पल आणि कंपाऊंड मध्ये नव्हते येत, बट इथे काय कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक इंडिपेंडेंट आहे आणि एक दुसरं डिपेंडेंट क्लॉज आहे. ओके, सो ज्या वाक्यात एक स्वतंत्र उपवाक्य आणि एक किंवा अधिक अवलंबित उपवाक्य असतात त्याला मिश्र वाक्य म्हणतात. सो हे इंडिपेंडेंट क्लॉजेस आहेत ते एक किंवा दोन कितीही असू शकतात. ओके, जसं कॉमन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. जसं की इथे काय काय असू शकतं, जे कंजंक्शन जसं आपण कंपाऊंड सेंटेन्सेस मध्ये बघितलं, राईट, कंजंक्शन्स होते फॅन बॉयज म्हणजेच फॉर अँड, राईट. तसंच इथेही काही कंजंक्शन्स आहेत. तर इथे काय कंजंक्शन्स असू शकतात, इथे असू शकतं बिकॉज, ऑल्दो, इफ, वेन, सिन्स, वाईल, आफ्टर, बिफोर, अनलेस, अंटिल. हे सगळे कंजंक्शन्स असू शकतात कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस मध्ये. ओके, सो याचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. एक्झाम्पल, आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. सो आय स्टेड होम हे झालं इंडिपेंडेंट क्लॉज. बिकॉज आय स्टेड होम ह्याचा काही अर्थ नाही बनत आहे, हे एक स्वतंत्र वाक्य आहे. बिकॉज काय झाला, कंजंक्शन आला ह्याच्यामध्ये. आता मी घरी थांबलो, तर का थांबलो, कारण तिथे पाऊस येत होता, इट वॉज रेनिंग. सो हे जे वाक्य आहे, इट वॉज रेनिंग, हे जे उपवाक्य आहे, जो क्लॉज आहे, हा काय झाला, डिपेंडेंट क्लॉज झाला. म्हणजे हा कोणावर अवलंबून आहे, हा डिपेंडेंट का झाला, कारण हा आय स्टेड होम ह्याच्यावर डिपेंड आहे. हा इंडिपेंडेंट आहे, हा स्वतंत्र आहे. ओके, सो आय स्टेड होम एक स्वतंत्र वाक्य झाला. बिकॉज इट वॉज रेनिंग, सो इट वॉज रेनिंग, तो का राहिला घरी, कारण पाऊस पडत होता. सो हा जो कारण आहे, जे काही कारण आहे ते कशावर आहे, स्वतंत्र उपवाक्यावर डिपेंड आहे. म्हणून इथे एक स्वतंत्र वाक्य आलंय आणि इथे एक काय झालंय, अवलंबित असणारं उपवाक्य आलेलं आहे, क्लॉज आलेला आहे. सो दॅट इज वाय ह्या दोघांना कोण जोडतंय, कंजंक्शन जोडतंय आणि हे झाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. एक झालं स्वतंत्र उपवाक्य आणि हे दुसरा झाला डिपेंडेंट आहे, हे दुसरं क्लॉज. सो हे झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नेक्स्ट बघूयात, ऑल्दो ही वॉज टायर्ड ही वर्कड हार्ड. सो ऑल्दो इथे बघा, नॉट नेसेसरी की कायम सेंटेन्सेसच्या मध्येच येईल हे कंजंक्शन, कधी कधी स्टार्टिंगलाही येऊ शकतात. जसं की ऑल्दो शब्द आहे तो स्टार्टिंगला येतो. ओके, सो ही वॉज टायर्ड, तर तो खूप जास्त थकलेला होता. का थकलेला होता, बिकॉज ही वर्कड, त्याने काम केलं. बिकॉज सी इथे काय, ऑल्दो म्हणजेच तो थकला होता तरीही त्याने काम केलं. सो हे झालं इंडिपेंडेंट, हे झालं डिपेंडेंट. म्हणजेच तो थकला होता तरीही त्याने काम केलं. सो तरीही जो शब्द आहे तो आहे ऑल्दो झाला. इथे इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट क्लॉज आलेले आहेत. दॅट इज वाय दिस इज व्हॉट, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, इफ यू स्टडी यू विल पास. म्हणजेच जर तुम्ही अभ्यास केला तरच तुम्ही पास व्हाल. म्हणजेच आता यू स्टडी कशावर आहे, तुम्ही पास होणार हे कशावर अवलंबित आहे, तुमच्या अभ्यासावर. म्हणून इथे परत एक इंडिपेंडेंट क्लॉज झाला, एक डिपेंडेंट क्लॉज झाला. आणि इफ हा काय झाला, ह्या दोघांना जोडणारा कंजंक्शन, तो पण आता स्टार्टिंगला आलेला आहे. सो दिस इज कंपाउंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स अगेन. ओके, ओके, लेट अस लुक एट द फोर्थ एक्झाम्पल, when the bell rang the students left. म्हणजेच स्टुडंट्सचं जाणं कोणावर अवलंबून होतं, बेलच्या रिंग होण्यावर. दॅट इज वाय जेव्हा बेल वाजली तेव्हा स्टुडंट्स निघून गेले. सो इथे when is the conjunction. So this is the dependent clause, this is the independent clause. Okay, the last example is she smiled because she was happy. Okay, ती हसली, तर ती का हसली, कारण ती हॅपी होती. ओके, सो ती हसण्यावर काय डिपेंड आहे, की ती हॅपी होती हे डिपेंड आहे. सो बिकॉज इथे झालं कंजंक्शन. ओके, अँड दीज टू सेंटेन्सेस, दिस इज डिपेंडेंट अँड दिस इज इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट क्लॉजेस. आणि या दोघांना कोण जोडतंय, कंजंक्शन. ओके, सो याला म्हणतात
कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो आय होप तुम्हाला दोघांमधला फरक कळला असेल. कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं आणि कंपाऊंड सेंटेन्स काय असतं आणि सिम्पल काय असतं. सर तुम्हाला नसेल समजलं तर आपण परत एकदा याचा रिव्हिजन घेणार आहोत. सो डोंट वरी अबाउट इट. ओके. नेक्स्ट आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कंपाऊंड बघितलं आपण आणि कॉम्प्लेक्सही बघितलं. आता आपण दोघांचं मिक्सचर म्हणजेच दोघांचं एकत्र आल्यावर बघणार आहोत. संयुक्त आणि मिश्र वाक्य दोन्ही एकत्र असल्यावर कसं येतात. ओके. इट हॅज ॲटलिस्ट 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस, म्हणजेच 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस आहेत अँड 1 मोर डिपेंडेंट क्लॉज, 1 और मोर डिपेंडेंट क्लॉज. म्हणजेच इथे काय आहे, 2 म्हणजेच मिनिमम 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय असणार आहेत, इंडिपेंडेंट क्लॉजेस असणार आहेत आणि त्यांना कोण जोडणार आहे, त्यांना कंजंक्शन जोडणार आहेत आणि पुढे काय असणार आहेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिपेंडेंट क्लॉजेस असणार आहेत. ओके. सो कॉम्प्लेक्स आणि ह्याच्यामध्ये फरक काय आहे, कॉम्प्लेक्समध्ये काय आहे, कॉम्प्लेक्समध्ये एकच आहे, एकच इंडिपेंडेंट क्लॉज आहे आणि एक किंवा एकपेक्षा जास्त डिपेंडेंट क्लॉज आहे. बट कंपाऊंड आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे, ते एक किंवा एकपेक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वतंत्र क्लॉज आहेत, म्हणजेच इंडिपेंडेंट क्लॉज आहे. हा दोघांमधला फरक आहे. कॉम्प्लेक्स मध्ये इथे एकच आहे, एक इंडिपेंडेंट क्लॉज आहे. बट कंपाऊंड कॉम्प्लेक्स मध्ये इथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिपेंडेंट क्लॉजेस आहेत. आय होप तुम्हाला डिफरन्स कळला असेल दोघांमधला, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स मधला. ओके. ज्या वाक्यात किमान 2 स्वतंत्र उपवाक्ये किंवा एक अधिक अवलंबित उपवाक्ये असतात त्याला संयुक्त मिश्र वाक्य म्हणतात. ओके. एक्झाम्पल, आय वॉज टायर्ड because I had worked all day but I finished my assignment. So I was tired झाला, I was tired झाला पहिला क्लॉज, तो झाला इंडिपेंडेंट क्लॉज. बिकॉज झालं त्यांचं कंजंक्शन. I had worked all day, okay, but I finished my assignment. So I was tired because I worked all day. So हा झाला इंडिपेंडेंट. ओके. आय वॉज टायर्ड हा झाला डिपेंडेंट. तर मी थकलो होतो, तर काय थकलो होतो, बिकॉज मी काम करत होतो पूर्ण दिवस. पण म्हणजेच बट परत दुसरा कंजंक्शन, फिनिश्ड माय असाइनमेंट, परत बट आय फिनिश्ड माय असाइनमेंट, परत हा झाला इंडिपेंडेंट. सो तुम्ही बघा इथे वेगवेगळे मिक्सचर्स आहेत. सो आय वॉज टायर्ड, आय हॅड वर्कड ऑल द डे बट आय फिनिश्ड माय असाइनमेंट. 2 कंजंक्शन झाले तिथे, बिकॉज आणि बट, आणि इथे मिक्सचर ऑफ इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट क्लॉजेस मोर दॅन 1 आपल्याला दिसत आहेत. तर याच्यावरून समजून घ्यायचं की कोणत्या प्रकारचे आहेत, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत. ओके. नेक्स्ट, ऑल्दो परत कंजंक्शन, इट वॉज रेनिंग, पहिला झाला इंडिपेंडेंट क्लॉज. वी वेंट आउट, आपण बाहेर गेलो, म्हणजेच परत इथे झालं डिपेंडेंट, म्हणजे आम्ही पाऊस पडत होता तरीही बाहेर गेलो, म्हणजेच हे डिपेंडेंट झालं. अँड वी एन्जॉयड द ट्रिप, परत अँड हा का झाला इथे कंजंक्शन झाला. अँड वी एन्जॉयड द ट्रिप म्हणजेच परत हे याच्यावर डिपेंडेंट झालं. सो डी. ओके. सो अगेन दिस इज मिक्सचर ऑफ डिपेंडंट अँड इंडिपेंडंट क्लॉजेस आणि ह्याच्यामध्ये 2 कंजंक्शन्स आहेत. ओके. आणि ह्याच्यामध्ये वाक्यही आहेत 3. ओके. क्लॉजेस आहेत. दॅट इज वाय इट कम्स अंडर कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नेक्स्ट, शी स्टडीड हार्ड. ओके. इंडिपेंडेंट, बिकॉज अगेन कंजंक्शन. She wanted to succeed, again dependent, and she passed with distinction, again and झाला ह्याचं काय झालं कंजंक्शन. she passed with conjunction, she passed with distinction झाला डिपेंडेंट क्लॉज. सो अगेन दिस इज अ कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, म्हणजे संयुक्त मिश्र वाक्य. ओके. शेवटचं वाक्य बघा, when the teacher arrived, when झाला कंजंक्शन, the teacher arrived झाला इंडिपेंडेंट क्लॉज. the students stood up झाला डिपेंडेंट क्लॉज. and झाला परत काय झाला कंजंक्शन. the class began, परत झाला डिपेंडेंट. क्लास कधी चालू झाली, when teacher arrived, म्हणून हा टीचर अराइव्ह वर डिपेंडेंट झाला क्लॉज. दॅट इज वाय अँड द क्लास बिगॅन झाला डिपेंड क्लॉज. सो अगेन इथं मिक्सचर काय आहे, इंडिपेंडेंट अँड डिपेंडेंट क्लॉजेसचं मिक्सचर आहे. सो कधीही तुम्हाला अशी वाक्य दिसतील याच्यामध्ये 2 कंजंक्शन्स असतील किंवा 2 पेक्षा जास्तही असू शकतात आणि त्याच्यामध्ये काय आहे, डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट क्लॉजेसचं मिश्रण आहे, ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिपेंडेंट क्लॉजेस आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिपेंडेंट क्लॉजेस असतात. तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स
कंपाऊंड किंवा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. सो तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्सेस आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस हे तिन्ही प्रकार आणि सिंपल सेंटेन्स हे कळलंच असेल. ओके, नेक्स्ट आहे, आता इथे हा टेबल बाय मिस्टेक छोटासा कमी आलेला आहे. ओके, सॉरी फॉर द मिस्टेक, बट आय विल टेल यू. आता इथे काय आहे, इथे सिंपल मध्ये काय आहे, एकच इंडिपेंडेंट क्लॉज येतो बरोबर, आणि डिपेंडेंट क्लॉज काय येतात, इथे 0 येतात. सो सपोज इथे मी डिपेंडेंट क्लॉज लिहिलेला आहे. ओके, आणि इथे काय आहे, डिपेंडेंट क्लॉज 0 येतात. सिंपल सेंटेन्स मध्ये एकही डिपेंडेंट नाही आहेत, पण सगळे इंडिपेंडेंट येतात. आणि कंपाऊंड मध्ये काय येतं, कंपाऊंड मध्ये येतं 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिपेंडेंट असतात, आणि डिपेंडेंट पण इथे 0 असतात. ओके, कॉम्प्लेक्स मध्ये काय असतं, एक इंडिपेंडेंट असतं आणि एक किंवा सी, कॉम्प्लेक्स मध्ये एक किंवा एक पेक्षा जास्त असतात. वन और मोर. ओके, नेक्स्ट आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. तर इथे काय असतं, इथे 1 किंवा मोर इंडिपेंडेंट क्लॉजेस असतात, आणि इथे 1 किंवा मोर डिपेंडेंट क्लॉजेस असतात. ओके, दिस इज द टेबल, यू कॅन नोट इट डाऊन. ओके, तुम्ही नोट डाऊन करू शकता. सॉरी फॉर द रफ वर्क, ऍक्च्युली तो टेबल अर्धा राहिला, दॅट इज आय हॅव टू डू इट. ओके, यू कॅन नोट इट डाऊन सो दॅट तुम्हाला एकाच टेबलमध्ये पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल की कोणत्यामध्ये किती क्लॉजेस येतात आणि कोणत्या प्रकारचे क्लॉजेस येतात, डिपेंडेंट येतात की इंडिपेंडेंट येतात, आणि ते किती येतात हे आपल्याला आयडिया असली पाहिजे, म्हणून हे दिलेलं आहे. सो नोट इट डाऊन सो दॅट इज इट बिकम्स युअर इज. जेव्हा तुम्ही कधीही रिव्हिजन करत असाल तर तुम्ही पटकन हा टेबल ओपन करू शकता आणि तुम्ही ते अभ्यास करू शकता. ओके, नोट इट डाऊन. ओके, लेट अस मूव्ह ऑन अहेड. आता आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर शिकलो, म्हणजेच त्याची जी बनावट होती त्याच्या अकॉर्डिंग, किती क्लॉज होते त्याच्यामध्ये, आणि ते कोणत्या प्रकारचे होते, ते स्वतंत्र होते म्हणजेच इंडिपेंडेंट होते, किंवा अवलंबित होते म्हणजेच डिपेंडेंट होते, राईट. आता आपण शिकणार आहोत अकॉर्डिंग टू देअर मिनिंग्स, म्हणजेच टाइप ऑफ सेंटेन्सेस त्यांच्या अर्थाच्या अकॉर्डिंग. ओके, आणि त्यांच्या पर्पजच्या अकॉर्डिंग. सो अकॉर्डिंग टू द पर्पज किंवा त्याच्या अकॉर्डिंग टू द अर्थ. सो याच्यामध्ये पण 4 प्रकार आहेत, असर्टिव्ह किंवा डिक्लरेटिव्ह. सेकंड आहे इंट्रोगेटिव्ह. ज्यांनी कोणीही आपले ग्रामरचे सगळे सिरीज फॉलो केले असतील त्यांना इंट्रोगेटिव्हचा अर्थ तर आता पाठच झाला पाहिजे, तोंडपाठ झाला पाहिजे. तुम्हाला झोपेतून उठून विचारलं तरीही तुम्हाला याचा अर्थ आला पाहिजे, बिकॉज हे मोस्टली सगळ्या टॉपिक्स मध्ये आलेला आहे. ओके, इम्परेटिव्ह ही आलेला पाहिजे, एक्सक्लामेटरी पण आलं पाहिजे, आणि ऑप्टेटिव्ह. हे 5 प्रकारचे आपण सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू द पर्पज किंवा अकॉर्डिंग टू द मिनिंग शिकणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे, सगळ्यात पहिला आहे असर्टिव्ह. असर्टिव्ह किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच विधानार्थी वाक्य. ओके, मराठीमध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतात. सो अन असर्टिव्ह सेंटेन्स स्टेट्स अ फॅक्ट, ओपिनियन ऑर इन्फॉर्मेशन. म्हणजेच जे वाक्य एखादी माहिती, घटना, मत किंवा सत्य सांगते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे कधीही कुठलंही वाक्य असेल त्याच्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजेच माहिती, किंवा सिच्युएशन म्हणजेच फॅक्ट किंवा घटना, आणि मत म्हणजेच ओपिनियन कळत असेल, किंवा जे काही ट्रूथ आहे ते कळत असेल, सत्य कळत असेल, तर त्याला आपण म्हणतो असर्टिव्ह किंवा डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. त्याचं स्ट्रक्चर काय आहे, सेम जसं वाक्याचं असतं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. जसं सिंपल वाक्याचं असतं सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, हे तिन्ही प्रकार ह्याच्यामध्ये येतात. तिन्ही प्रकारचे शब्द एका वाक्यामध्ये येतात. ती आहे असर्टिव्ह वाक्य किंवा डिक्लरेटिव्ह वाक्य. दोन्ही एकाच प्रकारचे वाक्य आहेत. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं असर्टिव्ह आणि डिक्लरेटिव्ह, सो बोथ आर सेम.
ओके, कन्फ्यूज नका होऊ. जेव्हा असर्टिव्ह आलं असेल त्यालाच डिक्लरेटिव्ह म्हणतात आणि डिक्लरेटिव्ह असं आलं असेल त्यालाच असर्टिव्ह म्हणतात. ओके, जसं एक्झाम्पल, इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. ओके, सो हे काय आहे, हे फॅक्ट आहे आणि हे ट्रूथ आहे. इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. ओके, so it is a truth, it is a fact. That is why this becomes declarative sentence or assertive sentence. Next example, the earth revolves around the sun. Again हे सत्य आहे म्हणजेच हे फॅक्ट आहे. सो दॅट इज वाय हे पण एक डिक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स झालेला आहे. ओके, तिसरा आहे शी टीचेस इंग्लिश. ओके, शी टीचेस इंग्लिश. अगेन इथे काय झालं, ती इन्फॉर्मेशन झाली की ती इंग्लिश शिकवते, हे झाले एक इन्फॉर्मेशन. सो दॅट इज वाय दिस इज अगेन assertive or declarative sentence. I am preparing for UPSC. Again information झालं declarative sentence किंवा assertive sentence. Water boils at 100 degrees Celsius. Again this is a information or this is an information or a fact. Okay, फॅक्ट आहे की जे वॉटर आहे ते किती डिग्री सेल्सिअसवर बॉईल होतं, 100 डिग्री सेल्सिअसवर. इन केस जर ते ह्याच्यावर नाही आहे, काय म्हणतात आपण त्याला, माउंटेन्सवर नाहीये, पीक, जसं की पीकवर जातो आपण तसं तसं जे हेच आहे बॉइलिंग पॉइंट ते वेगळा होतो, राईट, ते चेंज होतो. आपण जर नॉर्मल ग्राउंड लेवलवर जसं आपण राहतो प्लेन्सवर, जर त्याची गोष्ट करत असेल तर तिथे 100 डिग्री सेल्सिअस आहे. दॅट इज अ फॅक्ट. ओके, नेक्स्ट आहे द ट्रेन अराइव्ड लेट. द ट्रेन अराइव्ड लेट. अगेन दिस इज अ व्हॉट वी से सिच्युएशन, राईट, म्हणजेच हे एक इन्फॉर्मेशन आहे. सो दॅट इज वाय हे assertive किंवा डिक्लरेटिव्ह वाक्य आहे. माय फादर इज अ डॉक्टर. अगेन इन्फॉर्मेशन, सो इट इज अ डिक्लरेटिव्ह और assertive सेंटेन्स. वी रिस्पेक्ट आवर टीचर्स. सो वी रिस्पेक्ट आवर टीचर्स इज अन इन्फॉर्मेशन वी कॅन से, किंवा ही पण एक व्हॉट वी से सत्य आहे. सो दॅट इज वाय टीचर्स, वी शुड ऑलवेज रिस्पेक्ट टीचर्स. अगेन हे एक डिक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ओके, सो हे सगळे असे वाक्य जे असतात ज्याच्यामध्ये माहिती असते, घटना असते, मत किंवा सत्य म्हणजेच फॅक्ट, ओपिनियन और इन्फॉर्मेशन असते, त्याला आपण म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स. सो हे झालं अकॉर्डिंग टू द अर्थ. त्याच्यावरून आपल्याला अर्थ कळतं की कुठल्या प्रकारचं आहे ते. स्ट्रक्चरशी काही लेणं देणं नाही, कोणत्याही प्रकारचे वर्ड्स आहेत त्यांनी, पण त्या वाक्याचा अर्थ कसा निघतो याच्यावरती हे प्रकार डिपेंड आहेत. ओके, नेक्स्ट इज टाइप्स ऑफ असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये पण आहेत प्रकार. एक आहे पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. ओके, सो असर्टिव्ह मध्ये पण दोन प्रकार आहेत. एक आहे पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. सो पॉझिटिव्ह कसे असतात, स्टेट्स समथिंग पॉझिटिव्ह म्हणजेच ते काहीतरी चांगला अर्थ काढतायत, पॉझिटिव्ह अर्थ निघतो त्याच्यामधून. जसं की शी सिंग्स वेल, ती चांगलं गाते. दे प्ले फुटबॉल, ते फुटबॉल खेळतात. वी लव्ह आवर कंट्री, आपण आपल्या देशावर प्रेम करतो. राहुल स्टडीज डेली, राहुल रोज अभ्यास करतो. द चाइल्ड इज स्लीपिंग, ओके, ते बाळ झोपत आहे. सो हे सगळे काय आहेत, पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, राईट. सो हे कशामध्ये येतात आणि हे डिक्लरेटिव्ह पण आहेत. ओके, काहीतरी इन्फॉर्मेशन देतात, काहीतरी फॅक्ट सांगतायत, काहीतरी ओपिनियन देत आहेत. सो दॅट इज वाय दिस इज डिक्लरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स आणि हे कसे आहेत, हे पॉझिटिव्ह आहेत. ओके, दॅट इज वाय दे कम अंडर पॉझिटिव्ह assertive sentence. ओके, और affirmative. नेक्स्ट आहे नेगेटिव्ह प्रकार. कंटेन्स नॉट, नेवर, नो, नोबडी, नथिंग एल्स. ओके, जर कधीतरी आपण कोणाला काहीतरी विचारतो, चल आपण टूरवर जाऊया, चल आपण पिकनिकला जाऊया, आणि तो एक फ्रेंड असतो ना जो ऑलवेज नाहीच म्हणतो, नाही रे मला नाही यायचं, नो आय एम नॉट कमिंग. सो आपण काय म्हणतो, किती नेगेटिव्ह आहेस रे तू, कधीतरी पॉझिटिव्ह बोलत जा, कधीतरी हा म्हणत जा. सो तसंच हे आहे, जेव्हा कधीही याच्यामध्ये नॉट, नेवर, नो, नोबडी, नथिंग असा प्रकार येतो तर ते नेगेटिव्ह अफर्मेटिव्ह मध्ये येतं, किंवा सॉरी नेगेटिव्ह असर्टिव्ह मध्ये येतं. जसं एक्झाम्पल्स आहेत, शी डज नॉट सिंग वेल, ती चांगलं गात नाही. मला भूक नाही लागलेली, आय एम नॉट हंग्री. दे नेव्हर लाय, ते कधीच खोटं नाही बोलत. आता दे नेव्हर लाय इज अ गुड थिंग, एक पॉझिटिव्ह थिंग आहे. बट इथे नेव्हर शब्द आलाय म्हणून तो नेगेटिव्ह मध्ये जातो. ह्याचा अर्थ हे नाही की हे चुकीचं आहे. ओके, दॅट डझंट मीन दॅट. बट इथे नेव्हर आलाय म्हणून तो नेगेटिव्ह असर्टिव्ह मध्ये गेलेला आहे. नोबडी हेल्प्ड मी, नोबडी, कोणीच मला मदत केली नाही. ही इज नॉट एट होम, तो घरी नाही आहे. सो कधीही नाही, नको, कधीच नाही, कोणीच नाही असे शब्द आले म्हणजेच नो, नेव्हर, नो, नॉट, नेव्हर, नो, नोबडी, नथिंग असे शब्द येतात तर ते नेगेटिव्ह असर्टिव्ह मध्ये येतात. ओके,
आय होप तुम्हाला दोघांचं कळलं असेल अर्थ. खूप जास्त सोपं आहे. सो मिनिंगच्या अकॉर्डिंग जे प्रकार आहे त्याच्यामध्ये दुसरा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स किंवा प्रश्नार्थी वाक्य. म्हणजेच तुम्हाला कधीही असा मोठा प्रश्न आपण कोणाला तरी विचारतो किंवा स्वतःलाच विचारतो, स्वतःला आपण म्हणतो कोणते टाईप ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. जसं कधीही आपल्या प्रकारामध्ये आपल्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क येतो, म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आस्क अ क्वेश्चन, म्हणजेच त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात, ज्याच्यामध्ये वाक्यामध्ये प्रश्न विचारले जाते. जसं की आता बघा, आर यू रेडी, म्हणजेच हा प्रश्न झाला, सो तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स झाला. इज शी ॲट होम, ती घरी आहे का, सो हे झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. कॅन यू स्विम, तू स्विम करू शकतो का किंवा स्विम करू शकते का, सो हे झालं परत इंटरोगेटिव्ह. डिड ही कॉल यू, त्याने तुला कॉल केला होता, सो परत क्वेश्चन मार्क. सो वेन विल द ट्रेन अराईव्ह. आता इथे बघा, ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये डब्ल्यू चे वर्ड्स पहिला येतात आणि असे पण आहेत ज्याच्यामध्ये डब्ल्यू चे वर्ड्स येत नाही. सो कधीही तुम्हाला जर क्वेश्चन मार्क दिसला, सो समजायचं की ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, जसं इथे बघा, वेन विल द ट्रेन अराईव्ह, ट्रेन कधी येणार आहे. हु इज युअर टीचर, तुमची टीचर कोण आहे. हुज बुक इज दिस, ही बुक कोणाची आहे. ओके, विच पेन इज युअर्स, ही पेन यामधली कोणती पेन तुझी आहे. ओके, हाऊ आर यू, तू कसा आहे किंवा कशी आहेस किंवा कसे आहात तुम्ही. सो हे सगळे जे वाक्य असतात असे ज्याच्यामध्ये हे असे टाईपचे क्वेश्चन मार्क येतात, प्रश्न विचारले जातात, त्याला आपण म्हणतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बिकॉज इंटरोगेशन करणे म्हणजेच काय, प्रश्न विचारणे, प्रश्नांचे उत्तर घेणे. ओके, त्या प्रश्न चिन्ह निर्माण करणे, त्याला आपण म्हणतो इंटरोगेशन. म्हणून जेव्हा कधीही, जसं मी ऑलवेज सांगते एक्झाम्पल, जेव्हा कधीही पोलीस कोणते तरी क्राईम सीन मध्ये इन्व्हेस्टिगेट करत असतात, सो ते कोणाला जे काही क्राईम मध्ये इन्व्हॉल्ड आहेत किंवा जे काही सस्पिशन ज्यांच्यावर आहे, म्हणजे ज्यांच्या कोणावर शक आहे, त्यांना बोलवतात आणि मग त्यांना खूप सारे प्रश्न विचारतात, राईट, आणि त्याला आपण म्हणतो इंटरोगेशन, राईट. सो तेच आहे इथे इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्न विचारणे. सो कधी कधी तुम्ही लेट येता घरी, मग तुमची आई तुम्हाला विचारते कुठे होता, काय करत होता, हा इतका वेळ का झाला. सो हे सगळे प्रश्न कशामध्ये येतात, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येतात, इंटरोगेशन मध्ये येतात. ओके, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल्स. नेक्स्ट, थर्ड प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. आता हे आज्ञार्थी म्हणजेच तुम्हाला कळलं असेल. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस अन ऑर्डर, म्हणजेच कोणाला ऑर्डर देणे, रिक्वेस्ट करणे, ऍडवाइस देणे किंवा कमांड देणे किंवा इन्स्ट्रक्शन देणे किंवा वॉर्निंग देणे, और प्रोहिबिशन म्हणजेच ते करू नका असं सांगणे. तर हे सगळे वाक्य ह्या असल्या प्रकारचे जे वाक्य असतात ज्याच्यामधून कोणतीही आपण ऑर्डर सोडत असो, कमांड किंवा रिक्वेस्ट करत असो किंवा कधीही आपण कोणाला वॉर्निंग देत असो किंवा हे गोष्ट करू नका, प्रोहिबिट करणार आपण त्यांना करण्यापासून, ते त्यांना लिमिट करणार. सो हे सगळे वाक्य कशामध्ये येतात, इम्परेटिव्ह मध्ये येतात. जसं की ऑर्डर, आता यूज काय आहे, जेव्हा कधी आज्ञा द्यायची असेल, ओके, ऑर्डर द्यायचा असेल, जसं की स्टँड अप, सिट डाऊन, क्लोज द डोर, फिनिश युअर वर्क, लीव्ह द रूम, हे काय झाले, सगळे ऑर्डर्स झाले. ओके, जसं की तुम्ही तुमच्या मम्मीला ऑर्डर देता ना, पाण्याचा ग्लास आण, ग. सो हे काय झालं, ऑर्डर झालं, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स झालं. ओके, ब्रिंग द ग्लास ऑफ वॉटर. ओके, जसं आपण रेस्टॉरंट मध्ये जातो आणि आपण काय करतो, जे काही मेन्यू मध्ये डिशेस आवडले त्याची ऑर्डर देतो, ब्रिंग दिस, ब्रिंग दॅट. सो वी आर गिव्हिंग द ऑर्डर, अगेन इट बिकम्स इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, सो हे सगळे एक्झाम्पल झाले ऑर्डर मध्ये. ओके, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या अंडर ऑर्डर मध्ये आले. सो विनंती म्हणजेच रिक्वेस्ट करणे, जसं की हा माणूस बघा इथे रिक्वेस्ट करतोय गॉडला, प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी, मला हेल्प करा प्लीज. ओके, अगेन कम्स अंडर रिक्वेस्ट. काइंडली वेट हिअर, म्हणजे तिथे थोडा वेळ प्लीज उभा राहा ना, म्हणजे विनंती करतोय आपण. ओके, सो अगेन काइंडली वेट हिअर. प्लीज ओपन द विंडो, म्हणजे प्लीज तो दरवाजा, प्लीज ते खिडकी ओपन कर, अगेन अ रिक्वेस्ट, राईट. गिव्ह मी सम वॉटर, मला थोडंसं पाणी आणून दे. आता कधी कधी जसं मी आईला जसं तुम्ही बोलता की जाग ग्लास घेऊन ये पाण्याचा, तर हे झाली ऑर्डर, बट आई प्लीज मला पाण्याचा ग्लास आणून दे ना ग, ही झाली रिक्वेस्ट. ओके, सो अगेन दोन्ही वाक्य अकॉर्डिंग टू द एक्सप्रेशन, अकॉर्डिंग टू द वाक्य जे काही वर्ड्स यूज करतो त्याच्या अकॉर्डिंग चेंज होतात, राईट. सो इथे गिव्ह मी सम वॉटर इज रिक्वेस्ट, काइंडली फॉरगिव्ह मी, प्लीज मला माफ कर किंवा माफ करा. दिस कम्स अंडर अगेन रिक्वेस्ट किंवा विनंती. गॉड प्लीज हेल्प मी, वाचव गाई मला. सो अगेन रिक्वेस्ट किंवा विनंती. सो तिसरा प्रकार आहे ऍडवाइस किंवा सल्ला देणे, जसं की वर्क हार्ड, कोणीतरी तुम्हाला सल्ला देतं ना कधी कधी, जास्त अभ्यास कर. ओके, सो ते आहे वर्क हार्ड म्हणजे सल्ला.
रिस्पेक्ट युअर पेरेंट्स, अगेन सल्ला. रीड न्यूज पेपर्स, परत सल्ला तुम्हाला कोणी ना कोणी देतच असेल. ईट हेल्दी फूड, चांगलं फूड जे तुमच्या स्वास्थ्यासाठी चांगलं आहे असं फूड खा. सो अगेन बिकम्स अ रिक्वेस्ट, सॉरी ॲडवाइस. सेव्ह युअर मनी, अगेन ॲडवाइस. सो कधी कधी काही लोक असतात जे चांगले ॲडवाइस देतात आणि काही लोक असतात जे नेगेटिव्ह ॲडवाइसेस देतात. सो तुम्हाला डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला कोणत्या टाईपचे ॲडवाइसेस घ्यायचे आहेत. ओके, सो ऑलवेज बी व्हेरी कॉन्शियस की तुम्ही काय डिसिजन घेताय, तुम्ही कोणाचे सल्ले ऐकताय आणि कोणाचे नाही ऐकत, बिकॉज इट चेंजेस युअर लाईफ अँड यू आर द वन हू इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर लाईफ. ओके, सो जेव्हा कधी ॲडवाईस ऐकायचा आहे, एका चांगल्या व्यक्तीची ॲडवाईस, जो कोणी एक्सपिरियन्स्ड असेल त्याचे सल्ला घ्यायचा आहे. ओके, जे आपलं मन सांगतं की हा, ही इज टॉकिंग फॉर माय गुड, माझ्या हितमध्ये आहे आणि मी हे करणार, मला हा सल्ला ऐकायचा आहे. ऑर एल्स जस्ट फॉरगेट इट. ओके, सो नेक्स्ट आहे इन्स्ट्रक्शन किंवा सूचना. जसं मिक्स द सोल्युशन म्हणजेच इन्स्ट्रक्शन देतात. जसं जर टीचर्स, केमिस्ट्री टीचर, आता मुलांचं प्रॅक्टिकल चालू असेल अँड देन शी इज टेलिंग की हे केमिकल ह्याच्यामध्ये मिक्स करा. अगेन व्हॉट इज शी डुईंग, शी इज इन्स्ट्रक्टिंग द स्टुडंट्स. म्हणजेच त्या स्टुडंटना काय करतात, त्या स्टुडंटना सूचना देतात की हे सोल्युशन मिक्स करा एकामेकांमध्ये. ओके, सो दॅट इज अगेन अ इन्स्ट्रक्शन. टर्न लेफ्ट. ओके, जसं परेडमध्ये जेव्हा तो समोरचे जे कमांडिंग ऑफिसर असतात ते जसे कमांड देतात, ओके, टर्न लेफ्ट, टर्न राईट, ओके, वॉक, तर हे सगळे झाले इन्स्ट्रक्शन्स देतात ते. फिल द ॲप्लिकेशन फॉर्म, अगेन हा झाला इन्स्ट्रक्शन, जे आपल्याला कधी कधी फॉर्म फिल करताना पण कधी आधी मध्ये इन्स्ट्रक्शन्स देतात, त्याला पण आपण इन्स्ट्रक्शन्सच्याच कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. ओके, प्रेस द ग्रीन बटन, फॉलो द रूल्स, हे सगळे झाले इन्स्ट्रक्शन्स. ओके, जेव्हा कधीही काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील आणि त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, तर त्याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन्स किंवा सूचना. ओके, तुम्हाला त्या करण्याच्या आधी वाचायच्या असतात. ओके, तुमच्या नॉलेजसाठी. नेक्स्ट आहे वॉर्निंग किंवा इशारा. वॉर्निंगची मोठी साईन दिलेली आहे. ओके, हे वॉर्निंगची साईन आहे, राईट. आणि इन्स्ट्रक्शन्स हिअर द टीचर इज गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू ऑल दी स्टुडंट्स, म्हणून मी हा पिक्चर टाकलेला आहे. फिफ्थ आहे नेक्स्ट, आता बघूयात इशारा. म्हणजेच डोंट टच द वायर, वॉर्निंग आहे, राईट. जे तुम्ही लिहिलं असेल तरीही फॉलो नाही करत कधी कधी, हो ना. वॉर्निंग दिला असेल तरी तेच जाऊन करायचं असतं एकेकांना. सो डोंट टच द वायर, बी वेअर ऑफ द डॉग्स, तिथे कुत्रे आहेत सो काळजीपूर्वक. बी केअरफुल, नेव्हर ड्राईव्ह फास्ट. रोडवर खूप सारे काय असतात, वॉर्निंग्स असतात, त्याला आपण वॉर्निंग्स म्हणतो, राईट. सो हे झाले सगळे इम्पेरेटिव्ह प्रकारचे सेंटेन्सेस. नेक्स्ट आहे प्रोहिबिशनचं. प्रोहिबिशनचं बघा एक मोठा मार्क ठेवलेला आहे जो रोडवर पण असतो की ही गोष्ट करू नका. ओके, तरीही करायची असते. डू नॉट स्मोक, नॉट स्मोक, परत मनाई. सो प्रोहिबिशन म्हणजे करण्यास मनाई आहे. डोंट एंटर द रूम, ओके, डू नॉट एंटर द रूम, अगेन एक मनाई आहे, म्हणजेच प्रोहिबिशन आहे. नेव्हर टेल अ लाय, डोंट टॉक, म्हणजे जी काही गोष्ट तुम्हाला मना करतायत ना करायला, दॅट कम्स अंडर दिस प्रोहिबिशन. ओके, डोंट वेस्ट वॉटर, डू नॉट पार्क हिअर, डू नॉट पार्क हिअर. सो हे सगळे काय झाली, मनाई झाली, प्रोहिबिशन झालं. सो अगेन कशा येतं, कशामध्ये येतं, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येतं. ओके, सो इम्परेटिव्ह हे तुम्हाला क्लिअरली कळलं असेल बिकॉज हे आपल्या डेली लाईफशीच रिलेटेड आहे. ओके, सो ह्या सगळे प्रकार कशामध्ये येतात, इम्परेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये येतात. नेक्स्ट आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. अगेन एक्सक्लामेशन मी तुम्हाला शिकवलेलं आहे, म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. अँड एक्सक्लामेटरी सेंटेन्स एक्सप्रेसेस अ स्ट्रॉंग फिलिंग ऑर इमोशन. सो कधीही खूप जास्त स्ट्रॉंग इमोशन्स किंवा फिलिंग्स एक्सप्रेस करायचे असतात तेव्हा आपण काय करतो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स यूज करतो. जे वाक्य तीव्र भावना व्यक्त करते त्याला उद्गारार्थी वाक्य, ओके, उद्गारार्थी वाक्य म्हणतात. जसं की इथे बघा, हा कसा जास्त सरप्राईज होऊन म्हणतोय ना, भावना दाखवतोय, फिलिंग्स दाखवतोय. ओके, त्याला आपण म्हणतो एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस मध्ये ऑलवेज हा एक्सक्लामेशन मार्क असतो. आता एक्सक्लामेशन मार्क काय असतं हे ऑलरेडी शिकवलेलं आहे, यू कॅन गो अँड वॉच द व्हिडिओ. ओके, सो दिस इज एक्सक्लामेशन मार्क. सो कधीही हा मार्क काय असतो, अवेलेबल असतो त्या सेंटेन्समध्ये. आणि खूप सारे भावना आणि इमोशन्स त्या वाक्यामध्ये अवेलेबल असतात, त्याला म्हणतो आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स. जसं की व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, म्हणजे काय सुंदर फूल आहे, परत एक्सक्लामेशन आलं. अलास ही इज डेड, अलास, आता परत मी अलास शिकवलेला आहे की कधी यूज होतं, जेव्हा कधी काही सॅड न्यूज असेल तेव्हा अलास यूज होतं की अरे रे असं नको व्हायला हवं. ओके, दॅट टाइम मी यूज अलास, ही इज डेड. Hurrah, we won the match. Okay, so hurray, we won the match. Again, it is a surprise. Okay,
नेक्स्ट इज वाव दॅट्स अमेझिंग. अगेन इथे कोणत्या प्रकारची भावना आहे? अगेन इट इज देयर सरप्राईज इन इट, राईट? सो दॅट इज वाय इट इज वाव दॅट्स अमेझिंग. ओके, परत सरप्राईज रिॲक्शन आहे. सो इट इज वाव दॅट इज अमेझिंग. अगेन सरप्राईज वाली इमोशन आहे. दॅट इज वाय इट कम्स अंडर एक्सक्लामेशन. इथे वाव एक्सक्लामेशन मार्क आलेला आहे. सो इट कम्स अंडर एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओ नो आय फॉरगॉट माय वॉलेट. ओ नो म्हणजेच ओ नो, परत एक्सक्लामेशन मार्क आलं, मी माझं वॉलेट विसरून गेलो. सो अगेन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके, ब्रावो, यू डिड वेल. ब्रावो, व्हेरी गुड, छान केलंस तू. ओके, सो ब्रावोला परत एक्सक्लामेशन मार्क आहे इथे. हाऊ फास्ट शी रन्स. ती किती फास्ट पळते. ओके, सो दॅट इज अगेन सरप्राईज. अच्चम, काय म्हणतात त्याला, एकदम चकित होणे. ओके, सरप्राईज होणे. ओ माय गॉड शी रन सो फास्ट. ओके, सो दॅट इज अगेन एक्सक्लामेशन मार्क. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. काय सुंदर सरप्राईज आहे, किती मस्त आहे. अगेन सरप्राईज. सो असे कधीही भावना आपले व्यक्त होतात. कधी कधी सॅडही असू शकतात. ओके, कधी कधी हॅपी असू शकतात. सो त्याच्यामध्ये एक्सक्लामेशन मार्क ऍड करू शकतो आपण. त्याला आपण म्हणतो एक्सक्लामेटरी सेंटेन्स. ओके, आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. नेक्स्ट आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स किंवा इच्छार्थी वाक्य. सो ऑप्टेटिव्ह सेंटेन्स एक्सप्रेसेस अ विश, प्रेयर, ब्लेसिंग और कर्स. म्हणजे कधीही कोणत्याही वाक्यामध्ये कोणती इच्छा व्यक्त होत असेल, प्रार्थना असेल, आशीर्वाद असेल किंवा शाप असेल, ते व्यक्त करते, त्याला इच्छार्थी वाक्य म्हणतात. ओके, जसं की एक्झाम्पलमध्ये मे गॉड ब्लेस यू. सो आता ह्याच्यामध्ये काय झालं, आशीर्वाद आला. सो जेव्हा कधीही कोणत्याही वाक्यामध्ये जशी इच्छा आहे किंवा प्रार्थना आहे, आशीर्वाद आहे किंवा शाप आहे. शाप म्हणजेच कर्स. ओके, कर्सचाच अर्थ आहे शाप. ब्लेसिंग म्हणजेच प्रार्थना, आय मीन आशीर्वाद देणे. प्रेयर म्हणजेच प्रार्थना आणि विश म्हणजे इच्छा. सो मे गॉड ब्लेस यू, अगेन आपण त्याला आशीर्वाद देतोय. सो दॅट इज वाय इट इज अगेन व्हॉट, इट इज अ may God bless you is a blessing. Okay, so long live India, again a blessing. Okay, so may all your dreams come true, again a blessing. So this comes under wishes, sorry, this comes under wish. हे सगळ्या विश आहेत. ओके, गुड गुड विशेस. सो ऑल द बेस्ट म्हणतो आपण, कोणालाही आपण ऑल द बेस्ट विश करतो, राईट? किंवा हॅपी बर्थडे विश करतो. सो हे कशामध्ये आलं परत, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. पण आपल्याला माहिती होतं का ह्यांना ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतात इंग्लिशमध्ये? नेव्हर. बट नाव यू नो दॅट ह्यांना ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात. जेव्हा कधी तुम्ही कोणाला हॅपी न्यू इयर विश करता, ओके, हॅपी बर्थडे विश करता, ऑल द बेस्ट म्हणता. सो हे सगळे येतं ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये. नेक्स्ट प्रेयर आहे म्हणजेच प्रार्थना. मे गॉड प्रोटेक्ट अस, म्हणजेच आम्हाला गॉड प्रोटेक्ट करू दे. मे पीस प्रिवेल, म्हणजेच पीस, शांती राहू दे, अशांती असू दे, शांती असू दे, असं म्हणतो ना आपण, तेच आहे. ओके, मे गॉड हेल्प द पुअर, म्हणजेच गॉड जे आहे ते गरिबांना मदत करा असं. सो दिस इज अगेन अ प्रेयर, म्हणजेच प्रार्थना. सो दिस कम्स अंडर ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस. अगेन आय हॅव ऑल्सो गिव्हन ऍडेड द पिक्चर, म्हणजेच प्रेयर करतात स्टुडंट्स. सो इट कम्स अंडर दिस. नेक्स्ट आहे ब्लेसिंग्स, म्हणजेच आशीर्वाद. जसं की गॉड ब्लेस यू म्हणतो आपण, कोणीतरी स्नीज करतं किंवा शिंकतं तेव्हा आपण म्हणतो ना गॉड ब्लेस यू. अगेन इट कम्स अंडर ऑप्टेटिव्ह, किंवा जे एल्डर्स असतात ते यंग लोकांना आशीर्वाद देतात. दॅट ऑल्सो कम्स अंडर दिस. सो लिव्ह लॉंग, हॅव अ वंडरफुल फ्युचर. दिस अगेन ऑल आर ब्लेसिंग्स, म्हणजेच आशीर्वाद आहेत. आणि ते कशामध्ये येणार आहे? ते येणार आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये. ओके, नेक्स्ट आहे कर्स, म्हणजेच शाप. सो मे ही सफर फॉर हिज क्राईम, म्हणजेच त्याने जे क्राईम केलेलं आहे त्याच्यासाठी त्याला भुगतावं लागू दे. ओके, हे त्याचा अर्थ आहे. सो अगेन हा शाप आहे, राईट? सो इट कम्स अंडर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. मे इविल नेव्हर विन, म्हणजे जे काही इविल आहे, जे काही खराब आहे या दुनियामध्ये, जे काही बेकार आहे, जे काही नेगेटिव्ह गोष्टी आहेत ते कधीच जिंकू नयेत. ओके, जे काही प्युअर आहे ते जिंकावं. सो अगेन हे शाप झाला. सो इट कम्स अंडर द कर्स, म्हणजेच ऑप्टेटिव्ह काइंड ऑफ sentence. Okay, I hope you have understood blessing, and again here he is cursing that man. That is why I have given the this picture. Next again इथे एक टेबल टाकलेला आहे ज्याच्यामध्ये असर्टिव्ह मध्ये काय येतं, असर्टिव्ह मध्ये एक स्टेटमेंट असते फक्त. ओके, इंट्रोगेटिव्ह मध्ये काय असतं, क्वेश्चन असतं. ओके, इम्परेटिव्ह मध्ये काय असतं, ऑर्डर असते, रिक्वेस्टेड असते किंवा ऍडवाइस असते. बरोबर, हे झालं इम्परेटिव्ह. परत झालं ऑप्टेटिव्ह. ऑप्टेटिव्ह मध्ये काय असतं, कधी कधी काय असतं, विश असते किंवा प्रेयर असते, ब्लेसिंग असते, कर्स असतं. सो या सगळ्या गोष्टी ऑप्टेटिव्ह मध्ये असतात. आणि एक्सक्लामेटरी मध्ये काय असतं, हा जो मार्क असतो आणि इमोशन आणि फिलिंग असतं आणि हा मार्क असतो, राईट? सो दॅट कम्स अंडर exclamatory sentence. This is optative sentence which comes under
ह्याच्यामध्ये काय येतं, इच्छा येते, प्रार्थना, आशीर्वाद, शाप. ओके, ह्या सगळ्या कर्स, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. सो लेट मी जस्ट मेक अ फ्लो चार्ट सो दॅट आपण एकदा रिवाइज करून घेऊयात. आपण खूप साऱ्या गोष्टी शिकलोय, सो एकदा रिवाइज करणं बनतं, राईट. असंच मला तुम्हाला जाऊ नाही द्यायचंय, बिकॉज आय रिअली वॉन्ट टू मेक शुअर की तुम्हाला जे काही कन्सेप्ट आहेत, जे काही ग्रामर आज आपण शिकलो, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस शिकलो, तुम्हाला व्यवस्थित कळले पाहिजे, राईट. दॅट इज वाय आय एम नॉट गोइंग टू लीव यू सो रिअली लाईक सो क्विकली. आपण एकदा रिवाइज करूयात आज आपण काय काय शिकलो. ओके, कोणत्या कोणत्या प्रकारचे सेंटेन्सेस शिकलो. सगळ्यात पहिला आपण सेंटेन्सेस म्हणजे काय हे बघितलं. ओके, सेंटेन्स म्हणजे काय हे बघितलं. नेक्स्ट आपण अकॉर्डिंग टू द टाइप्स बघितले. एकामध्ये काय होतं, आपण स्ट्रक्चर, त्यांच्या मांडलीच्या अकॉर्डिंग, त्यांच्या शब्दाच्या अकॉर्डिंग, त्यांच्या स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघितले. आणि दुसरे बघितले अकॉर्डिंग टू द पर्पज, म्हणजेच अकॉर्डिंग टू देअर मिनिंग्स आपण वाक्य बघितले. ओके, आणि अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर मध्ये आपण काय काय शिकलो. पहिला वाक्य होता आपला सिंपल सेंटेन्स, राईट. दुसरं आपण शिकलो कंपाऊंड सेंटेन्स, राईट. तिसरा होता कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, आणि चौथा होता कंपाऊंड कॉम्प्लेक्स. सो दीज आर ऑल 4 काइंड ऑफ सेंटेन्सेस जे आपण ह्या साईडला शिकलो. आणि आपण ह्याच्यामध्ये काय शिकलो, आय विल टेल यू. इथे काय शिकलो, पर्पज मध्ये आपण काय काय शिकलो. पर्पज किंवा मिनिंग मध्ये सगळ्यात पहिला आपण शिकलो, सगळ्यात पहिला आपलं होतं असर्टिव्ह, राईट. असर्टिव्ह, राईट. सेकंड होतं इंट्रोगेटिव्ह, थर्ड होतं इम्परेटिव्ह, सो हे सगळे वाक्याचे प्रकार आज आपण शिकलो. दॅट इज नॉट सी, आता आपलं मोटिव हे नाही आहे की आपण फक्त जे काही PYQs मध्ये कोणत्या प्रकारचे वाक्य आले ते आपण फक्त ते शिकणार आहोत, तर असं नाही आहे. बिकॉज वी नेव्हर नो, वी कॅनॉट प्रेडिक्ट की एक्झाम मध्ये बाय चान्स आता तुम्हाला ऑप्टेटिव्ह मधलं एक आलं बाय चान्स आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं, तर तुम्ही काय करणार आहात. सो दॅट इज वाय वी आर ऑल्सो गोइंग टू फॉलो द PYQचा पॅटर्न. बट त्याच्या व्यतिरिक्त काय काय टाइप्स आहेत तेही आपल्याला शिकायचे आहेत, सो दॅट वी आर नॉट गोइंग टू लूज. आपल्या हातातले मार्क्स आहेत ते आपल्याला लूज नाही करायचे आहेत. दॅट इज वाय जे काही एक्स्ट्रा आहेत ते किती मिनिटं लागतात, हार्डली 15 मिनिट्स, राईट. तुम्हाला हे समजलंच असेल कोणते प्रकार आहेत, एवढे सोपे आहेत. सो वाय टू लूज द मार्क्स, राईट. आपल्या हातातले मार्क्स आपल्याला गमवायचे नाही आहेत, म्हणून जे काही प्रकार वेगळे आहेत तेही आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. ऑल्दो हे सगळे येतातच, बट हेही शिकणं गरजेचे आहेत. दॅट इज वाय मी तुम्हाला एक्स्ट्राही शिकवलेलं आहे. सो सेंटेन्स मध्ये आपण 2 प्रकारचे शिकलो. दॅट वॉज फर्स्ट वॉज स्ट्रक्चर अँड दुसरं सेकंड वन वॉज पर्पज, राईट. जसं की इथे होतं, राईट. सो पहिल्यामध्ये काय होतं, पहिल्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये सिंपल सेंटेन्स होते, कंपाऊंड सेंटेन्स. ते अकॉर्डिंग टू द क्लॉजचे स्ट्रक्चर आहेत, डिपेंडंट क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज, त्याच्या अकॉर्डिंग हे डिफरन्शिएट केलेले आहेत. जसं सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सो हे सगळे स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग होते, म्हणजेच त्यांची जी मांडणी आहे, त्यांची जी वाक्यांची मांडणी आहे, उपवाक्य होते त्याच्यामध्ये, क्लॉजेस. एक डिपेंडंट क्लॉजेस आणि इंडिपेंडंट क्लॉजेस, त्याच्यामध्ये हे किती डिपेंडंट आणि किती इंडिपेंडंट क्लॉजेस नंबर येणार आहे त्याच्यावरती हे डिपेंड होते आणि त्याच्या अकॉर्डिंग दिलेले होते, राईट. जसंच पर्पज मध्ये काय होतं, पर्पज मध्ये मिनिंग म्हणजेच आपण पहिला शिकलो असर्टिव्ह, त्याच्यामध्ये सेंटेन्स होते. इंट्रोगेटिव्ह, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क होता, इथे तुम्ही लिहून पण घेऊ शकता. इम्परेटिव्ह मध्ये काय होतं, इथे एक एक्सक्लामेशन होतं, राईट.
इथे इम्परेटिव्ह मध्ये काय होतं, इम्परेटिव्ह मध्ये ऑर्डर्स होत्या किंवा काय होतं आपण कमांड होते, इन्स्ट्रक्शन्स होते इम्परेटिव्ह मध्ये, राईट. आणि ऑप्टेटिव्ह मध्ये काय होतं, ऑप्टेटिव्ह मध्ये होतं प्रेयर, आशीर्वाद म्हणजेच ब्लेसिंग्स किंवा कर्स, राईट. ह्या सगळ्या गोष्टी, विशेस, या सगळ्या गोष्टी ऑप्टेटिव्ह मध्ये होत्या. सो हे झालं पर्पज किंवा मिनिंगच्या अकॉर्डिंग सेंटेन्सेस आणि हे झालं स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग सेंटेन्सेस. सिम्पल आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, इथे असर्टिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लामेटरी किंवा ऑप्टेटिव्ह. सो नाव आता तुम्हाला कोणतेही वाक्य जर दिले तर तुम्हाला नक्कीच ते जमणार आहेत, ही माझी गॅरंटी आहे. आणि जर तुम्हाला नसेल कळलं तर परत हा व्हिडिओ बघा आणि परत रिवाईज करा. आणि जे काही मी दिलेले आहे त्याचे इम्पॉर्टंट नोट्स जे आहेत, इम्पॉर्टंट जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पटकन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, सो दॅट वेन एव्हर यू आर रिवाइजिंग इट विल बिकम इझी. तुम्हाला सोपं होईल ते परत एकदा बघण्यासाठी. ओके. सो आय होप जे काही मी तुम्हाला आज शिकवलेलं आहे, जे काही आपण रिवाइज केलेलं आहे ते तुम्हाला नीट व्यवस्थित कळलं असेल. आणि नसेल कळलं तरीही तुम्ही आम्हाला कळवू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल किंवा तुम्हाला अजून काही जास्त गोष्टी शिकायच्या असतील, तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त हे टॉपिक्स तुम्हाला शिकायचे असतील, तर तुम्ही वी आर ओपन, यू कॅन सजेस्ट, तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता, तुम्ही आपल्याला टॉपिक सांगू शकता, सो दॅट वी कॅन मेक द व्हिडिओ ऑन दॅट. ओके. वी आर गोईंग अकॉर्डिंग टू द सिलेबस. तुम्हाला काही एक्स्ट्रा गोष्टी हव्या असतील तर त्याही तुम्ही आम्हाला कळवू शकता, नो प्रॉब्लेम. जर तुम्हाला हे आवडलं असेल लेक्चर तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, बिकॉज खूप सारे स्टुडंट्स बघतात बट सबस्क्राईब करायचं विसरून जातात. सो डोंट डू इट, प्लीज सबस्क्राईब. अँड सो दॅट तुम्ही जे काही आम्ही नवीन नवीन गोष्टी सांगतोय त्या डिटेलमध्ये सिम्पल करून सांगतोय, तर तुम्हाला अजून जास्त टॉपिक्स, वास्ट व्हरायटी येईल, सो दॅट तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके. सो आणि नसेल समजलं तरीही तुम्ही ह्याला डिसलाईक करू शकता, नो इश्यू. यू कॅन टेल अस इन द कमेंट बॉक्स whether you like it or not, and we are open to it. And let us wind up the lecture. So thank you for watching. Keep studying.